पहिलाच बॉल कव्हरच्या डोक्यावरून हे आता एक टप्पा उसडी खात बॉल सीमा पार. चेतन चव्हाण ट्रेडमार्क आलाय चौकार. पहिलाच बॉल ऍक्शन रिप्ले मेगा स्क्रीन वरती आहे. अगदी पहिलाच बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप टाकला आणि तेवढ्याच चांगल्या प्रकारे कव्हरच्या डोक्यावरून खेळून काढला. बघा ऍक्शन रिप्ले मेगा स्क्रीन वरती समोर टाकला होता. आणखी एक समोरचा बॉल सन्मान दिलाय चेतन चव्हाण. त्याच्या सोबतीला मोतीलाल चव्हाण. सलामीचे दोन्ही फलंदाज चेतन चव्हाणने प्रभावित केले या स्पर्धेत. तो काही वेळेला संयमाचा खेळ त्याने खेळलाय. त्यानंतर खराब बॉलला सीमा पार सुद्धा पाठवलंय. चांगल्या बॉलचा सन्मान तो आतापर्यंत या स्पर्धेत करत राहिलाय. प्रेम आणखी एक चांगला बॉल अगदी शार्प लेग कटर पेश केला. समोर टाकला आणि समोरून हा बॉल वळवला देखील. प्रेमची खासियत आहे. तो तशा प्रकारे गोलंदाजी करतो आणि तेच पाहायला मिळते प्रेमचं. अगदी समोर टाकला गुडघ्यातला पडल्यानंतर बॉल बाहेर वळवला. समोर ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल येईल. 4 धावा धावपलकावरती. आणखी थोडासा स्लोवर लेनचा बॉल पडल्यानंतर खाली राहिला. बॅटच्या अगदी खालच्या बाजूला बॉल जाऊन लागतोय. त्यानंतर सरळ कव्हर पॉइंटच्या हातामध्ये निर्धाव. पहिल्या बॉल वरती चौकार आला. तदनंतर चांगला कमबॅक म्हणावा लागेल प्रेमचा. टॉपेज झालाय. बॉल हवेत. यष्टीरक्षक मोहित खाली कॅप्टन आणि पकडला गेलाय झेल. आणि चेतन चव्हाणचा आता पहिल्या षटकात संपवलाय खेळ. पहिला धक्का लागतोय लाखागौर सनरायझर्स संघाला. ऍक्शन रिप्ले मेगा स्क्रीन वरती होता. काय खेळलाय हा फटका. समोर घेण्याचा प्रयत्न टॉपेज झाला आणि सरळ मनीष दाखल होतील. आता मनोहर आहेत. माफी असावी मनोहर असतील. मनोहर साठी पहिलाच बॉल समोर टाकला होता. बॅकफुटला जात चांगला पंच एक्स्ट्रा कव्हरला. चांगला खेळलाय. चांगला अडवलाय हा बॉल. शेवटच्या क्षणांमध्ये धावा वाचवल्या संघासाठी. एकूण 3. मनोहरला वाटलं की हा बॉल सीमा पार जाईल का, परंतु आता बाउंड्री चेक साठी तिसऱ्या मजल्याकडे मागणी केली ऑनफिल्ड पंचांनी. टप्प्याचा बॉल चांगला खेळलाय, परंतु सरळ हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी आणि आता संपतोय मनोहरचा खेळ. दुसरा धक्का क्रमांक दुसरा लागतोय लाखागौर सनरायझर्स संघाला. ऍक्शन रिप्ले आपल्या एका स्क्रीन वरती आहे. ज्या प्रकारे खेळलाय हा फटका, समोर टाकला होता, समोरून या फटक्याला अगदी सीमा पार पाठवण्याचा प्रयत्न मनोहरचा, परंतु प्रॉपर टायमिंग मिळाला नाही, एक्झिक्युशन त्या फटक्याला मिळाला नाही, त्यामुळे सरळ तो लॉंग ऑनच्या हातामध्ये
सोपा झेल समावलाय. मनोहर बाद धक्का क्रमांक दुसरा. या स्पर्धेचे आमचे आयोजन समिती ज्यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंना या शहरामध्ये एक संधी उपलब्ध करून दिली आणि आपला खेळ दाखवण्यासाठी अनेकांनी तशा प्रकारचा खेळही दाखवला. खरं तर यांचं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे ही आयोजन समिती गेल्या काही दिवसांपासून या स्पर्धेच्या नियोजनाला लागली. भारत असतील, भरत आहेत जे आयोजन समिती, काशीनाथजी चव्हाण, पपेशजी चव्हाण, तदनंतर सुनीलजी नाईक, बादल नाईक, त्यानंतर अतुल चव्हाण, विशाल चव्हाण च्या माध्यमातून खेळाडूंना संधी दिली आणि खरंच तशा प्रकारच्या संधीचं सोनं करून त्या खेळाडू खेळतायत, त्यांचा खेळ दाखवतायत. पुन्हा एकदा समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आणखी एक वेळ बॉल अगदी बॅटच्या खालून निघून गेला. डॉट बॉल येईल. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि मोहित चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. षटक क्रमांक हे दुसरं चाललंय. पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाच्या गडी बाद झाल्या आणि खरं तर सुरुवात चांगली करण्याची गरज आहे, कारण आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसात सुद्धा कालच्या दिवसात झालेल्या चुका आज सुधारण्याचा प्रयत्न, परंतु गॅप भेटलाय. जणू काही हा बॉल सुईमध्ये धागा होलाय. भरतच्या बॅट मधून हा बॉल अगदी वेगाने डीप कव्हरला, सीमा पार, चौकार. 2 षटक समाप्त. धावसंख्या 9 धावा, 2 बाद. लाखागोर सनरायझर आणि ज्याप्रमाणे संघ खेळतोय ना, सन्माननीय सुनीलजी नाईक यांचा हा संघ आहे आणि प्रथमतः टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय. तदनंतर दोन्ही संघामध्ये त्यांचे त्यांचे संघ मालक खेळतायत. बघा, संघ मालक सुद्धा आहे, तदनंतर खेळ सुद्धा खेळतायत, कारण स्वतः एक खेळाडू वृत्तीचे दोन्ही संघ मालक आहे. त्यामुळे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून खेळ सुद्धा पाहायला मिळतोय. अनेक संघ कालच्या दिवसात चांगले खेळले. काल आपल्याला अर्धशतक पाहायला मिळाले, काल शतकही पाहायला मिळालं. त्यामध्ये खर तर ही स्पर्धा ज्याप्रमाणे पूर्णत्वाला जाते ना, हे यशस्वी आयोजन होते आहे. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि उद्याच्या दिवसाला या स्पर्धेचा समारोप राहील. म्हणजे उद्याच्या दिवसाला 2 सेमीफायनल, एक फायनल, तदनंतर एक प्रेक्षणीय सामना आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. स्लोवर 1 बॉल, बॅक ऑफ द हँड, फिंगर रोल केली या बॉल वरती. षटक क्रमांक हे 3रं. बॉलर नेम समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, परंतु गॅप मध्ये असेल. क्षेत्ररक्षक हेलो, ठीक. भरत त्यांच्या सोबतीला, अजून मोतीलाल आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. अशोकची ही गोलंदाजी, आणखी थोडस टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या खालच्या बाजूला लागतोय, त्यामुळे कुठेतरी एक्झिक्युशन या फटक्याला मिळालं. आणखी एक जागा बनवली फाईन लेगला. हाई बॉल बॅक टू बॅक, 2 बॉल आणि 2 येत आहेत, चौकार. तीन षटक समाप्तीनंतर धावसंख्या 18 धावा, 2 बाद. लाखागोर सनरायझर्स संघ या षटकामध्ये धावा आल्या
18 धावा धावफलकावरती होत आहेत. दोन महत्वाचे गडी बाद सुद्धा झाले. सलामीचे फलंदाज त्यांना लवकर बाद व्हावं लागलं. परंतु जिथपर्यंत डावखुरी आताचे फलंदाज मोतीलाल खेळपट्टीवरती आहे ना, धावा येतील. कारण तशा प्रकारची हार्ड हिटिंग अबिलिटी फिंच हिटर आहे लाखागौर सनरायझर संघाचे मोतीलाल. त्यामुळे थोडस येणाऱ्या काही षटकांमध्ये धावा येतील. गोलंदाजी मार्कवरती आता प्रेम असेल. हो, पहिलाच बॉल पायावरती परंतु सरळ हातामध्ये. मोतीलाल बाद. धक्का क्रमांक 3. पहिलाच बॉल आणि प्रेमला मिळते आहे यश. या स्पर्धेचे आमचे आयोजन समिती ज्यांच्या माध्यमातून ग्रामीण परिसरातील खेळाडूंना या शहरामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून आपला खेळ, आपला क्लास, आपले गुण दाखवण्याचा एक प्लॅटफॉर्म, एक संधी उपलब्ध करून दिली ना, खरं तर आयोजन समितीचा आभार मानावा लागेल. ज्याप्रमाणे आपल्या बंजारा समाजातील या नवतरुणांना खेळाच्या भावनेने एकत्रित करून त्यांचा खेळ जोपासण्याचं काम ही आयोजन समिती करते आहे. म्हणजे सन्माननीय काशीनाथ भाऊ चव्हाण असतील, पपेजी चव्हाण असतील, सुनीलजी नाईक असतील, बादलजी नाईक असतील, अतुलजी चव्हाण, त्यानंतर विशालजी चव्हाण यांच्या माध्यमातून, यांच्या प्रयत्नातून आणि खरं तर यांच्या कष्टातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते आहे. ड्राईव्ह करत असताना या बॉलला अतुल चव्हाण. पहिलाच बॉल फुलटॉस होता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. तर एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला फाईन सजवलाय. म्हणजेच की या ड्राईव्ह साठी क्षेत्ररक्षक सजवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय मोहितने, जे की कॅप्टन आहे संघाचे. चांगलं बॉलिंग रोटेशन करतायत या पहिल्या डावात. अकोटप्प्याचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न संघ मालक त्या ठिकाणी आहेत. रमेशजी चव्हाण संघ मालक त्या ठिकाणी होते. वैष्णवी कन्स्ट्रक्शन चांगला अडवला होता या बॉलला. कोणतीही धाव या बॉलवरती नाही, म्हणजे की निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. अगोदरच्या बॉलवरती एक सिंगल धाव आली अतुलच्या बॅटमधून. तदनंतर हा डॉट बॉल. षटकामध्ये एक महत्वाचा गडी बाद झाला मोतीलालच्या रूपामध्ये. आताही चांगला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅटला सोडत गेला. जणू काही बॉल वेगाने टाकला आणि बाहेर सुद्धा वळवला. म्हणजेच की षटक समाप्त. माफी असावी, 2 बॉल बाकी आहेत. ज्याप्रमाणे भरत खेळतायत ना, त्यांच्या सोबतीला अतुल यांच्यावरती आज जबाबदारी असेल. कारण कालच्या दिवसामध्ये थोड्याशा संघाकडून चुका झाल्या आणि नक्कीच त्या चुका भरून काढण्याचं काम हा संघ आज करेल. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फुलटॉस बॉल होता. स्ट्रेट डाऊन द ट्रॅक. दी खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल जातोय सीमा पार. चुकी झाली आणि येतोय चौकार. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे मुख्य प्रायोजक श्री रमेश जगराम चव्हाण, श्री गजानन रिअल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स, सहप्रायोजक श्री सुभाष देशमुख जाधव, अध्यक्ष वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळ वसंतनगर तालुका पारोडा, सहप्रायोजक श्री शैलेश परशुराम पवार, सौ आरती शैलेश पवार, खै रेखाजी नाईक बहुद्देशीय क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था, बीवी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा. अध्यक्ष परशुराम पवार उर्फ बाबूजी. ट्रॉफी प्रायोजक श्री रवींद्र राजाराम पवार, अध्यक्ष स्वामी एज्युकेशनल ग्रुप रावेर. म्हणजे संघ प्रायोजक सेवालामाना प्रतिष्ठान श्री शैलेश परशुराम पवार, भीमा नाईक सुपरस्टार श्री रमेश चव्हाण, लाखागौर सनरायझर श्री सुनीलजी चव्हाण, सुनीलजी नाईक, श्री लक्ष्मण बापू यंगस्टर, आत्मारामजी जाधव, त्यानंतर करण सिंग राठोड, वसंतराव नाईक टायगर, श्री धरमसिंग चव्हाण, गोराबाद रायडर श्री बळीराम शेरे, अनिता बळीराम शेरे, सामदादा सुपर किंग श्री सुनील चव्हाण, रामराव किंग, श्री आनंद पवार, श्री विशाल चव्हाण यांचे हे संघ आहेत. निलेश गोलंदाजी मार्क वरती. आणि या स्पर्धेत जेवढी मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळाले ना,
त्या सर्व मॅन ऑफ द मॅच साठी राठोड सेलचे सर्व सन्माननीय श्री अमोलजी राठोड यांच्याकडून शूज स्पॉन्सर आहेत. म्हणजे सामनावीरासाठी प्रत्येक सामनावीराला शूज या ठिकाणी देण्यात येणार आहे. सन्माननीय अमोलजी राठोड यांच्या हस्ते राठोड सेजचे सर्व त्यानंतर आमचे कॅप स्पॉन्सर श्री रघुनाथजी राठोड समाजसेवक यांच्या माध्यमातून ज्या कॅप आपण परिधान केल्यात त्यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर आल्यात. त्याच्यानंतर आपले बॉल स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे या स्पर्धेतला बॉल आपण खेळताना पाहायला मिळत आहेत ना, श्री अतुलजी चव्हाण. मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, झेल होऊ शकतो का? चांगला झेल टिपलाय शेवटच्या क्षणांमध्ये, बॉडीला फ्लेक्स केलं आणि हा झेल टिपलाय. हा धक्का क्रमांक लागतोय तिसरा, धक्का क्रमांक चौथा या ठिकाणी भरतच्या रूपामध्ये जग्गू बॉल हवे, टॉपेज झालाय. झेल होऊ शकला असता परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि पहिल्याच बॉलवरती टॉपेजच्या मदतीने येतोय चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या आता धावफलकावरती पोहोचेल 32 धावा, 32. थोडासा कमबॅक करत असताना या सामन्यामध्ये लाखागुर सनरायझर संघाचे फलंदाज मोठा बडका खेळलाय. बॉल हवेत, झेल होऊ शकतो का? नक्कीच शेवटच्या क्षणांमध्ये हा झेल सुटलाय. प्रयत्न चांगला झाला होता झेल पकडण्याचा, परंतु बॉलपर्यंत पोहोचले देखील होते. बॉल अगदी हाताला लागून निसटलाय जणू काही. लाईफलाईन मिळते जग्गूला. अशोक गोलंदाजी मार्क वरती अशोक असतील. अशोक आहे गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल अगदी ऑन साइड ला खेळत काढलाय, सिंगल येईल. 4.1 षटकाचा खेळ आतापर्यंत झालाय आणि खरं तर धावा कराव्या लागतील. 10 षटकांचा हा सामना आहे, आपल्याला तशा प्रकारची धावसंख्या करणं गरजेचं आहे. स्लोवर वन बॉल, अगदी बॉलमध्ये फसवलं होतं अतुलला. किती हळूवारपणे टाकला बॉल, खूप जास्त वेळाने बॅटवरती आला. स्लोवर वन बॉल, खन्ना फेमेक्स प्रीमियम हा बॉल आपण या ठिकाणी या स्पर्धेत वापरतोय. ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बॉल अगदी प्रॉपर टायमिंग, वेगाने एक्स्ट्रा कव्हरला बॉल डिस्पॅच, हा धमाका षटकार. चांगला खेळलाय, आणखी एक प्रॉपर हाई बॉल जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतुल चव्हाण यांच्या बॅटमधून आणखी एक हा मोठा कडक षटकार. कुडप्याचा बॉल आताही गॅप मध्ये आहे, गॅप भेदलाय, बॉल सीमा पार, एक टप्पा, चौकार. आणि बघा आतापर्यंत
या चौकाराच्या साहाय्याने 51 धावा झाल्यात म्हणजेच की 50 धावा पूर्ण लाखाकोर सनरायझर संघाच्या. थोडासा करा बॉल आणखी संधी मिळाली आणि ती कलेक्ट सुद्धा केली, गोळा केली आणि आता या चौकाराच्या या साह्याने षटक समाप्त. 6 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 55 धावा. 55 धावा धावफलकावरती 6 षटक समाप्त.
सुनील नाईक संघाचे संघ मालक आता बॅटिंग साठी. आणि ज्याप्रमाणे खेळले ना अतुल चव्हाण अर्धशतक झळकावलं आहे. त्याच्याच बळावरती एक सन्मानजनक धावसंख्या 117 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला असेल. समोर टाकलेला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, इष्टांचा वेध आणि 10 गडी बाद, म्हणजे की पहिल्या डावातला खेळ समाप्त होतोय 10 षटक समाप्तीनंतर. धावसंख्या 117 धावा, दुसऱ्या डावामध्ये 118 धावांचं आव्हान. 118 धावा करायच्या आहेत दुसऱ्या डावात.
तर प्रेक्षक पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं बंजारा स्पोर्ट्स फाउंडेशन बंजारा प्रीमियर लीग आज आहे 8 मार्च म्हणजेच की जागतिक महिला दिवस. या भारताच्या भूमीवरती पुरुषांपेक्षाही एक पाऊल समोर ज्या महिलांनी टाकलं. आज प्रत्येक क्षेत्र असू द्या, क्रीडा क्षेत्र असू द्या, शैक्षणिक सामाजिक किंवा राजनीतिक क्षेत्र असू द्यात, त्यामध्ये महिला आपल्याला अव्वल पाहायला मिळत आहेत. म्हणजेच की आज जागतिक महिला दिवस आणि जागतिक महिला दिनाच्या या पर्वावरती संपूर्ण आमच्या महिला भगिनींना हार्दिक शुभेच्छा असतील. कारण या बंजारा प्रीमियर लीग वर्ष 4थे आजच्या दिवसामध्ये आपण एक छोटाखानी कार्यक्रम दिनाच्या या पर्वावरती आयोजित केलाय. तर आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला अनेक आपल्या बंजारा समाजातील यशस्वी महिला संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी मंचावरती असतील. आमच्या भगिनी आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. बंजारा स्पोर्ट फाउंडेशन जळगाव संचालित बंजारा प्रीमियर लीग भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा वर्ष 4th आणि या दुसऱ्या डावातला खेळ चालू होतोय. जशी सुरुवात होते आहे वाईटने सुरुवात होईल. मोतीलाल सुरुवात करतील दुसऱ्या डावातली 118 धावांचं आव्हान प्रेम स्ट्रायकिंगला, त्याच्या सोबतीला मोहित. या दोघांची जोडी सलामीची जोडी पाहायला मिळते. 118 धावांचं आव्हान समोर खेळलाय. प्रॉपर कनेक्शन अगदी वेगाने एक टप्पा सीमा पार सरळ साइड स्क्रीनला बॉल चौकार. 118 धावांचं आव्हान आणि सुरुवात जर अशी झाली ना तर निश्चितच पॉवर प्लेच्या 3 षटकांमध्ये जर वेगवान सुरुवात झाली तर हा सामना कोणत्या बाजूला जाईल हे सांगणं अशक्य आहे.
चांगला बॉल पेश केला, अगदी स्लोवर वन बॉल पडल्यानंतर बाहेर वळवला, फिंगर रोल केली या बॉल वरती मोतीलालने. त्याला माहिती आहे कोणत्या सीमवरची गोलंदाजी करायची. गुडलेंथला पडल्यानंतर बॉल थोडासा हरकत करतो या खेळपट्टीवरती. प्रवीजी इंगोले यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. बॉल हवेत पकडला गेलाय झेल आणि प्रेमचा मोतीलालचा हा स्पेशल आयडियल बॉल संपवलाय खेळ आणि पहिला धक्का लागतो आहे भीमाला एक सुपरस्टार संघाला. प्रेमबाद नवीन फलंदाज दाखल झालेत. पहिलाच बॉल समोर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. राहुल पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न मिस केला हा बॉल. रिव्हर्स केला टॉपेज बॉल हवेत. सुनील नायक त्या ठिकाणी होते. बॉल पर्यंत मात्र पोहोचले नाहीत. बॉल अडवू शकले असते परंतु बॉल अगदी समोरून फिरून बॉल गेलाय सीमा पार. थर्ड मॅनला येतोय चौकार. अगदी सहजतेने ड्राईव्ह करत असताना या बॉलला डॉट बॉल येईल. गोलंदाजी मार्क वरती मनोहर आहेत. पहिलाच बॉल मनोहरचा अगदी बॉलला सन्मान देत आहेत मोहित. कॅप्टन संघाचे कर्णधार आहेत मोहित. समोरचा बॉल ड्राईव्ह करत असताना या बॉलला सन्मानाने खेळलाय. डॉट बॉल येतोय. बघा ज्याप्रमाणे क्रिकेट चाललाय ना मैदानाच्या आतमध्ये हा बॉल जसा टाकला तसा वळवला सुद्धा. थोडासा खोलवर टप्प्यावरचा बॉल फुलरलेनचा बॉल पायावरती टाकला. धावबाजीची संधी पैकी मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला लवकर केलीच नाही त्यामुळे कोणतीही धाव यावरती नाही. 3 बॉल बघा या अगोदरचे ज्याप्रमाणे टाकले ना मनोहरने अगदी पडल्यानंतर बाहेर वळवताय डावखुरी आताच्या गोलंदाजासाठी. आणखी एक चांगला बॉल पेश केला. हाई बॉल डॉट सांगत असताना मनोहर की आपल्याला एकदम संयमाने खेळ करायचा आहे या पॉवर प्ले मध्ये. तेच संयम राखत असताना क्षेत्ररक्षणामध्ये सर्व क्षेत्ररक्षक अतुल चव्हाण सुनील नायक यांचा हा लखागोर सनरायझर संघ गॅपमध्ये बदलाय. गॅप आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. सिंगल येईल. पपेश चव्हाण त्यानंतर अतुल चव्हाण सुनील नायक सर्वांचा हा संघ चांगली गोलंदाजी करते परंतु दुसऱ्या बाजूला जिथपर्यंत मोहित खेळपट्टीवरती आहे ना तिथपर्यंत धावा येतील.
मोहित प्रयत्न करतील. चांगला खेळलाय, स्वीप केलाय, स्ट्रोक स्वीप, बॉल हवेत, परंतु बॉल सरळ जातोय अगदी सीमारेषा पलीकडे. हा आलाय पुन्हा एकदा षटकार. षटकाराच्या साह्याने षटक समाप्त. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 16 धावा, 1 बाद. भीमा नायक सुपरस्टार संघ 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 16, 2 बाद. एका बाजूला मोहित संयमाचा खेळ करतायत. मोहितच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं असेल संघासाठी, कारण मोतीलाल गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल पायावरती, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक असतील तिथे, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि सिंगल येते. पहिल्या बॉलवरती एक धाव, स्ट्राईक रोटेट केले आहे. एका बाजूला जर बघितलं तर राहुल चांगली बॅटिंग करू शकतात आणि अगोदरच्या शेवटच्या बॉलवरती राहुलने षटकार लगावला. त्यांनाच आता स्ट्रायकिंगला आणण्याचा प्रयत्न मोहितचा, आणि ते खरं तर एक महत्वाची बाब सुद्धा ठरू शकते, कारण एका बाजूला एक चांगले फलंदाज जर खेळतायत ना, तर आपलं कर्तव्य बनतं एक सिंगल घ्या आणि त्या खेळाडूला स्ट्राईकवर आणा, आणि तेच पाहायला मिळालं आपल्याला. समोरचा बॉल, राहुल स्ट्रायकिंगला, समोर प्रॉपर टायमिंग आहे का, परंतु बॉल सरळ हातात. राहुलचा खेळ मोतीलालने इथे केलाय समाप्त. चांगली गोलंदाजी मोतीलाल करतायत, वारंवार बॅकफुटला ढकलतायत फलंदाजांना. इथून संयमाचा खेळ करणं गरजेचं असेल, कारण एक महत्वाचा गडी बाद झाला राहुलच्या रूपामध्ये, जो की धावा करत होता. त्याला चालतं केलं, जणू काही फसवलं आपल्या जाळ्यामध्ये. इथे आपले आयोजक विशालजी चव्हाण यांचं शुभ आगमन, दादांचं स्वागत. डावखुरी आत्ताचे फलंदाज मोहितला आज धावा कराव्या लागतील. आणखी एक थोडासा आखोटप्याचा बॉल, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला, त्यामुळे एकच धाव येते. बघा, ज्याप्रमाणे गोलंदाजी केली ना पॉवर प्ले मध्ये, मोतीलालचं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे ते गोलंदाजी करतायत ना, अगदी ज्या दिशेला क्षेत्ररक्षक त्यांनी सजवले त्याच दिशेला गोलंदाजी करतायत, त्यामुळे शॉट सिलेक्शन करताना सुद्धा फलंदाज त्यांच्या त्या जाळ्यामध्ये फसतायत. आता एक डॉट बॉल येईल.
3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 19 धावा, एक बाद, 2 गडी बाद, 19 धावा 3 षटक समाप्तीनंतर करायचे आहेत 118 धावा. जर बघितलं तर 42 बॉल आणि 99 धावांची गरज आहे. धावा करण्याची गरज आहे. आणि प्रेक्षको, आपण पाहतात बंजारा प्रीमियर लीग वर्ष 4 या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा श्री काशीनाथजी चव्हाण, श्री पप्पेजी चव्हाण, श्री सुनीलजी नाईक, बादलजी नाईक, अतुलजी चव्हाण, विशालजी चव्हाण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते आहे. यांची कष्ट, यांची मेहनतीने ही स्पर्धा पूर्णत्वाला जाते आहे. चांगला बॉल पेच केला, पडल्यानंतर अतिरिक्त उसळी त्याला प्राप्त झाली. सरळ वेध घेतोय शरीराचा. डॉट बॉल येईल. डॉट बॉलच्या मदतीने प्रेशर वाढेल, धावा कराव्या लागणार आहे. कारण 3 पॉवर पेच्या षटकांपर्यंत तशा पाहिजे तशी सुरुवात झाली नाही, त्यामुळे थोडासा दबाव आता असेलच. ओ बॉल बघा, अगदी बाहेर वळवला आणि डावखुऱ्याच्या गोलंदाजाला, फलंदाजाला जशा प्रकारचा बॉल टाकलाय ना, हा बॉल खूप जास्त बाहेर वळवला. म्हणजेच की मानावं लागेल ज्याप्रमाणे गोलंदाजी करतायत. बघा, आणखी एक वेळ बॉल हवेत आणि बॉल प्रॉपर टायमिंग मानवताना देतोय सन्माननीय शैलेजी पवार यांच्या फ्लेक्सला आहे तो षटकार. आता ही आडव्या बॅटने चांगला खेळलाय, बॉल हवेत, परंतु आता फसवलंय का, पकडला गेलाय झेल आणि मोहितचा इथे एक तिरी तो एक विरी. पहिल्या बॉलवरती वार, आत्ता पलटवार आणि मोहितचा खेळ समाप्त. हो, पहिलाच बॉल जर बघितलं तर निश्चितच ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे कौतुक करावं लागेल. एक महत्वाची गडी बाद केली आहे आणि जणू काही मोहितला फसवलंय. छत्तीस बॉल करायचे 91 धावा. 36 मध्ये 91 धाव्यांची गरज. पुढचे 6 ओव्हर 91 धाव्यांची गरज आहे. 4 षटक समाप्तीनंतर 27 धावा, म्हणजेच की धावसंख्या जर बघितलं तर तशा प्रकारची झाली नाही या पहिल्या काही षटकांमध्ये. 4 षटक समाप्तीनंतर 27 धावा, महत्वाचे गडी बाद होत गेले. तदनंतर प्रेशर वाढलं आणि प्रेशरच्या क्षणांमध्ये तुम्हाला धावा कराव्या लागणार आहे. कारण एका बाजूला जर बघितलं तर काय बॉलिंग रोटेशन केले अतुल चव्हाणने, तदनंतर
तर गोलंदाजी मार्कवरती अतुल चव्हाण पाहायला मिळतात. कॅप्टन संघाचे कर्णधार आज त्यांचा संघ आणि गरज होती आजच्या या दिवसाला या पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ करून विजय मिळवण्याचा प्रयत्न त्यांचा असेलच. परंतु दुसऱ्या बाजूला जे एक फलंदाज चांगला खेळून गेला ना, या सामन्यामध्ये आणखी रोमांचकता वाढेल. तर बघूयात समोरचा बॉल षटक क्रमांक हे 5वं पहिला बॉल. पहिलाच बॉल अगदी स्लोवर वन बॉल होता. बॅक ऑफ द हँडचा चांगला उपयोग. अगदी स्लोवर गती नव्हती. त्या गतीमुळे अगोदर फटका खेळून गेले अशोक. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने सुरुवात होईल 5व्या षटकातली. डॉट बॉलने सुरुवात. अतुल चव्हाण संघाचे कर्णधार कॅप्टन गोलंदाजीवरती आहे. ओ टॉपेज बॉल हवेत, परंतु झेल होईल का? कारण अतुल चव्हाण आहेत खाली, बॉल पर्यंत पोहोचलेच नाहीत. निश्चितच ज्या वेळेला बॉल हवेत गेला ना, त्यावेळेला त्या बॉलला जज करू शकले नाही अतुल. त्यामुळे समोर आले आणि बॉल अगदी मागून बॉल निसटून गेला असं म्हणण्यास हरकत नाही. आता ही संधी होती, क्रिएट केली होती मागच्या 2 बॉलवरती. 2 संधी आल्या होत्या चालून, परंतु त्यावेळेला मात्र वेळेच ना, एखादी संधी जर चालून येत असेल तर त्या संधीचं सोनं करा. ज्यावेळेला वेळ निघून जाते ना, त्यावेळेला मग आपण सांगत राहतो की ती संधी होती, आम्ही ती गमावली आहे. त्यामुळे ती संधी कुठेतरी अवघड ठरू शकते येणाऱ्या काही काळामध्ये. बघा तोच बॉल आणि या बॉलला एक टप्पा सीमा पार, जणू काही चोपलाय चौकार. ओ बघा आता ही बॉल उडवलाय आणि आताही येतोय धमाका षटकार. आणि मी सांगितलं अगोदरच, अशा प्रकारच्या संधी जर तुम्ही सोडल्यात तर त्या संधी पुढे काही आपल्याला घातक ठरू शकता. त्याचा प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मागचे 2 बॉल आणि 2 येत आहेत बाउंड्रीज. पहिल्या बॉलवरती चौकार आणि आता आलाय षटकार. म्हणजे की दबाव वाढेल. या दबावाच्या क्षणांमध्ये बॅटिंग करण्याची गरज आहे आणि तीच बॅटिंग होते आहे. एका बाजूला ज्ञानेश्वर चांगली खेळी करतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक प्रॉपर करेक्शन आहे का? परंतु आता मात्र सरळ हातामध्ये झेल समावतोय. गरज नव्हती आणि निश्चितच ज्या वेळेला गरज नव्हती त्यावेळेला हा पटका खेळला आणि आपला विकेट गमावा लागला आणि आणखी एक विकेट अतुल चव्हाणच्या खात्यामध्ये. अशोक स्ट्रायकिंगला. आज अशोक यांना फलंदाजी करावी लागेल. अरे गोलंदाजी करत असताना अशोक यांनी चांगली गोलंदाजी केली. आता फलंदाजीमध्ये तो भार स्वतःच्या खांद्यावरती घ्यावा लागेल आणि धावा कराव्या लागतात. चेतन चेतन चव्हाण बॉलिंग वरती. पहिलाच बॉल डाऊन दिले. वाईटने सुरुवात. वाईटने सुरुवात केली आहे. चांगला फटका बॉल हवेत, परंतु बॉल सरळ लँड होईल सीमापार. षटकार.
वसंतराव नाईक टायगर संघाचे कॅप्टन आणि लक्ष्मण बाबू यंगस्टर संघाचे कॅप्टन, कृपया आपण टॉस साठी यायचं आहे. पण टॉस करायचा आहे. लक्ष्मण बापू यंगस्टर आणि वसंतराव नाईक टायगर संघाचे कॅप्टन, टॉस साठी यायचं आहे. आई बॉल अगदी फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, त्यामुळे बॅटच्या समोरच्या बाजूला बॉल लागतोय. ऑन साइडला गेला, सिंगल येईल. धावसंख्या 46 धावा. बॉल हवेत, परंतु सरळ बॉल अडवू शकला असता, परंतु नंतर नंतर अगदी समोरच्या दिशेला बॉल पडल्यानंतर बाहेर वळवला, बाहेर वळला सुद्धा तो. स्ट्रायकिंगला अशोक, आता गरज आहे 27 बॉल 71 धाव्यांची. हाय बॉल हवेत आणि अतुलने एक सोपा झेल टिपला आणि अशोक यांचा खेळ इथे समाप्त झालाय. आणखी एक धक्का. वसंतराव नाईक टायगर संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री लक्ष्मण बापू यंगस्टर, दोन्ही संघाचे कॅप्टन आणि संघ मालक, कृपया टॉस साठी यायचंय. आता एक डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉलने प्रेशर वाढणार आहे, कारण धावा कराव्या लागणार आहे. निलेश स्ट्रायकिंगला असतील. हो, चांगला खेळला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक उपलब्ध. आणि या क्षणांमध्ये तुम्ही संयमाचा खेळ करा. आता गरज आहे पुढचे 24 बॉल आणि 70 धावा. 24 मध्ये करायच्या 70 धावा, 24 बॉल 70 धाव्यांची गरज. एका बाजूला जर बघितलं तर काय गोलंदाजी केली आहे अतुल चव्हाण यांच्या गोलंदाजांनी. चांगला स्ट्राईक रोटेशन, प्रॉपर गोलंदाजीवरती खेळत असताना जणू काही त्यांच्या प्लॅनिंग मध्ये फलंदाजांना फसवलं. आणि प्रथमतः पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना अतुल चव्हाणने 50 धावा केल्या, अर्धशतक झळकावलं आणि कर्णधार पदाला कोणता खेळ करावा याचा प्रत्यय आज मैदानाच्या आतमध्ये या पहिल्या सामन्यात त्यांनी दाखवलं. म्हणजेच की 6 षटक समाप्तीनंतर 48 धावा. आता 24 बॉल 70 धाव्यांची गरज आहे. 24 मध्ये करायच्या 70. पहिलाच बॉल मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी लेग होता आणि डाऊन दी लेग बॉल म्हणजे की आता एक्स्ट्राच्या रूपामध्ये, वाईटच्या रूपामध्ये धाव जोडली जाईल. 69 धाव्यांची गरज पुढच्या 24 बॉल मध्ये आहे. डॉट बॉल, आता हे डॉट बॉल येतोय. पहिला बॉल वाईटने सुरुवात केली, त्यानंतर हे 2 बॉल बघा अगदी गुडल्यांदा पडल्यानंतर बाहेर वळवले. लेग कटर टाकतात वारंवार, लेग कटरने थोडस परेशान करून ठेवलंय, बांधून ठेवलंय फलंदाजांना. हाई बॉल लेग कटर होता, बॉल हवेत, परंतु बॉलच्या खाली प्रयत्न होता झेल घेण्याचा. शेवटच्या क्षणांमध्ये हा झेल सुटलाय. तो कौतुक करतायत अतुल चव्हाण, प्रयत्न चांगला होता आपला. एक धाव आली आहे. चला टॉस साठी यायचं आहे. श्री लक्ष्मण बापू यंगस्टर संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळेल आपल्याला वसंतराव नाईक.
मी विनंती करेल रामराव महाराज संघाचे संघ मालक या ठिकाणी आले आहेत. त्यानंतर दोन्ही संघ मालकांना विनंती, आपण या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे. वसंतराव नाईक संघाचे संघ मालक श्री धरमसिंग नाईक यांनी कृपया यायचं आहे. लक्ष्मण बापू यंगस्टर संघाचे कॅप्टन आणि संघ मालक या ठिकाणी टॉस साठी या. त्यानंतर धरमसिंग नाईक त्या सोबतीला त्यांचे कॅप्टन आहेत, संघ मालक आणि कॅप्टन. तर टॉस होतोय. मोठा सामना असेल, कारण एका बाजूला जर वसंतराव नाईक संघ बघितला तर बॅटिंग बॉलिंग आणि क्षेत्ररक्षणामध्ये आतापर्यंत अव्वल दर्जाची कामगिरी त्यांची राहिली आहे. आणि ज्या प्रकारे दुसऱ्या बाजूला बघितलं श्री लक्ष्मण बापू यंगस्टर कॅप्टन, वसंतराव नाईक टायगर्स संघाचा कॉल. हेड इज द कॉल अँड हेड इट इज. टॉस जिंकला आहे या ठिकाणी वसंतराव नाईक संघाने. दादा टॉस जिंकलाय, महत्वाचा सामना आहे. जर बघितलं समोरचा संघ सुद्धा चांगला खेळलाय कालच्या दिवसामध्ये, आपला संघ खूप चांगला खेळलाय, तर काय डिसिजन असेल? आम्ही सर्वप्रथम बॅटिंग घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतोय. पुढच्या टीम मध्ये जर बघितलं तर त्यांची बॉलिंग अटॅकिंग खूप छान आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांच्याकडे म्हणजे सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस बॅटिंग करू तर आम्ही त्यांना चेसिंगला चांगलं त्यांच्या समोर रन आवाहन करण्याची आमची पुढची प्लॅनिंग आहे. नक्कीच. काय सांगाल, ज्याप्रमाणे आपण सुद्धा या स्पर्धेचा एक भाग आहात आणि आज दुसरा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये जर बघितलं तर खूप चांगले सामने झाले आणि शेवटपर्यंत अगदी रोमहर्षकचे सामने आणि अर्धशतक शतक झळकावलं. आणि आपल्या बंजारा समाजातील युवांना असं पुढे पाऊल टाकत असताना तर काय वाटतंय? कालचे सामने अतिशय चुरशीचे आणि अतिशय चांगले सामने ठिकाणी झालेत. बघून एकंदरीत इतका आनंद वाटला की बंजारा समाजामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये नक्कीच नॅशनल इंटरनॅशनल लेवलला खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेतून मिळतील, याच्यामध्ये तीळ मात्र कुठे शंका नाहीये. येणाऱ्या म्हणजे पुढच्या वर्षी या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त आणखीन संघ आणि चांगले प्लेयर जे महाराष्ट्रातले अव्वल दर्जातले त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करण्याचा प्रयत्न करू. याच्यामध्ये मी म्हणजे कमिटीचे या ठिकाणी आभार मानेल की त्यांनी आम्हाला या ठिकाणी संधी दिली. नक्कीच दादा, शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. रघुदादा टॉस गमावलाय, कारण महत्वाचा सामना आहे. आपला संघ खूप चांगला खेळला कालच्या दिवसामध्ये. कॉम्बिनेशन जर बघितलं तर बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग मध्ये अव्वल दर्जाची कामगिरी प्रत्येक खेळाडूची राहिली आहे, तर काय सांगाल? सर, समोरची जी टीम आहे ती पण खूप कडक आहे आणि त्यांनी जे डिसिजन घेतलंय मी त्यांना कमीत कमी 80 रनपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार. आणि माझे जे प्लेयर आहेत हे 100% मला एफर्ट देतील व ही पण मॅच मी जिंकण्याचा प्रयत्न करेल. व जे एवढे पण आपले संघ आहे आज ते सगळे चांगलेच खेळत आहेत. फक्त एवढंच आहे की लीग मॅच नंतर ज्यावेळेस नॉकआउट मॅचेस चालू होतात त्याच्यामध्ये अजून चांगला एफर्ट लावावा. आणि माझ्या टीमकडनं समोरच्या टीमला अभिनंदन आहे की तुम्ही पण चांगले खेळावे. एवढे माझं. नक्कीच दादा, शुभेच्छा. आम्ही आपल्यासोबत टॉस साठी या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी जुळले होते. तर टॉस नुकताच संपला दादा आणि हे टॉस जिंकलाय वसंतराव नाईक टायगर संघाने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंगचा निर्णय त्यांचा राहिलाय आणि या महत्वाच्या दिवसामध्ये एक महत्वाचा सामना, कारण दोन्ही संघ समान ताकदीचे समान समतोल संघ आहे. तर हा सामना प्रेक्षको बघण्यासाठी विसरू नका. लगेच भेटूयात आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. बारा बॉल 59 धाब्यांची गरज आहे. 12 मध्ये करायचे 59. सात गडी बाद 12 बॉल 59 करायचे आहेत. 7 बाद झाल्यात. बारा बॉल 59 धाव्यांची गरज. 59 धाव्यांवरती 7 बाद आहे, म्हणजे की इथून आणखी 59 धावा करायच्या आहेत पुढच्या 12 बॉल मध्ये. पहिलाच बॉल चेतनचा समोर टाकला होता. क्षेत्ररक्षक समोरून बॉलवरती आले जरूर, परंतु समोरच्या दिशेला बॉल होता आणि जरूर काही तिथून वळलाय हा बॉल.
याची थोडीशी सिंगल धाव येईल. 2 धावा धावफलकावरती. 61 धावा 61. 7 बाद आत्ता करायच्या आहेत. 57 धावा पुढच्या 11 बॉल मध्ये. डॉट बॉल. शेवटच्या क्षणांमध्ये आता मात्र निश्चितच धावा आल्या असत्या, परंतु तशा प्रकारचे फलंदाज आता धावा करताना पाहायला मिळत नाही आपल्याला, त्यामुळे प्रेशर वाढेल. व्हाईट बॉल. बंजारा प्रीमियर लीग. गडीबाद होतो आहे. 8वा धक्का महत्वाच्या क्षणांमध्ये लागतोय भीमा नाईक सुपरस्टार संघाला. आता 9 बॉल आणि करायचे 56 धावा. फुलटॉस जरूर होता, परंतु या फुलटॉसला संघाचे संघ मालक आता रमेशजी चव्हाण स्ट्रायकिंगला आहेत. धावा त्यांना कराव्या लागतील. आता 8 बॉल 56 करायचे आहेत. डॉट बॉल. म्हणजे डॉट बॉलने प्रेशर वाढते, कारण आता मात्र औपचारिक तास बाकी असेल या सामन्यामध्ये. आता गडी बाद झालाय, तर धक्का क्रमांक 9 लागतोय. पुढचे 6 बॉल. एक ओव्हर बाकी असेल. 6 बॉल बाकी आहेत. सहा बॉल करायचे 56 धावा.
आता मात्र हिट विकेट म्हणजेच की हा सामना जिंकलाय या ठिकाणी. लाखागोर 55 धावांनी हा सामना जिंकलाय. तर चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय. श्री लक्ष्मण बापू यंगस्टर संघ